अरे बापरे, राडा रुडा. दारात सगळा राडा रुडा पडलेला आहे. आणि या दरवाजाच्या चौकटी आणि दरवाजा सगळा काढलेला आहे. हा एक फ्लॅट आहे आणि हा इकडे दुसरा फ्लॅट आहे. हे इथे त्याचा उंबरा होता, है ना. तर आता या फ्लॅट मध्ये जाऊया. नाही बघा, हे सगळी इथे हे दरवाजे असे काढून इथे आणून ठेवलेले आहेत. जमिनीवर हा असा राडा रुडा पसरलेला आहे. आता हे काय, हा खूप छोटा फ्लॅट दिसतो आहे. याच नाही, ही एंट्रन्स लॉबी आहे आणि ही दारं इथे अशी ठेवलेली आहेत काढून. आणि ही चौकट बघा अशी त्या भिंतीत नाही चौकट काढलेली आहे आणि दार असं चौकटी सकट इथे ठेवलेलं आहे. आणि इकडे एक खोली आहे. या बाजूला हे किचन दिसत आहे. हा इथे एक छोटीशी टेरेस आहे, है ना. आणि इथे बहुतेक बेसिन होतं, तर तेही तोडलेलं आहे. हे समोर बाथरूम दिसतंय. हा संडास होता. हे बाथरूम आहे. त्याच्यामध्ये अशी काढली फरशा लावलेल्या होत्या. बाथरूम मधली सगळी नळ बिळ काढून दिलेले आहे, है ना. म्हणजे असे कुठले शॉवर बिवरचे पाईप असे इथे पडलेले आहेत ते, है ना. बेसिन तुकडे 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 खाली पडलेले आहेत. जरा पहिल्यांदा किचन मध्ये जाऊन बघूया, है ना. हे किचन, अरे यांनी किचन ओटा शाबूत ठेवलेला आहे. शाबूत ठेवलेला आहे. त्याचं कारण असं आहे की इथे स्टीलचं सिंक नव्हतं, इथे बांधलेलं आणि टाईल्स लावलेलं सिंक होतं. त्यामुळे हा किचन ओटा शाबूत राहिलेला आहे. या किचन ओट्यामधनं त्यांना काहीही स्टील किंवा लोखंड विकड्या करताना यायची शक्यता नव्हती. इथे सुद्धा शेल्फ आहे ते दगडांचं आहे. त्यामुळे इथे काहीच तोडफोड नाहीये, है ना. पण या एंट्रन्स लॉबीमध्ये इथे भरपूर तोडफोड आहे. काही बेडरूम दिसते. या बेडरूम मध्ये काय, बेडरूमची काय अवस्था आहे बघूया. हो, हे ते बेडरूम आणि बेडरूमला ही टेरेस आहे आणि टेरेसला जो दार आहे, बाल्कनी आहे, ही बाल्कनी आहे. तर त्याचं दार काढून ठेवलेलं आहे. आणि ही रस्त्याकडची बाल्कनी आहे. हे जुन्या काळचं कन्स्ट्रक्शन आहे. तर हे समोर रस्ता आहे आणि तिथे छान फ्लॅट होता बघा. ती पश्चिम आहे आणि असं झाड समोर पूर्ण सगळं झाकून टाकतंय. ते बघा, झाडातनं तो सूर्यास्त दिसतो आहे, है ना. आणि हा श्रीपती सुथार पोथ आहे. आणि हे खाली जे आहे ना, हे खाली शॉपिंग आहे, त्याचं पार्किंग आहे. तर तसं बघितलं ना, तर मला हा छोटा फ्लॅट छान वाटतोय. पण काय वाईट वाटत नाहीये. ही लिव्हिंग सुद्धा बघा अशी भरपूर मोठी आहे. हे लिव्हिंग काय किंवा बेडरूम काय, काहीही म्हणा तुम्ही याला, प्रचंड मोठी आहे ती, है ना. एवढी मोठी आहे. तर इथली फक्त दारं तोडलेली आहेत, पण घाण मात्र सगळी तशीच. आणि दारं तोडल्यामुळे वाऱ्याने आणखीन इथे धूळ बिळ येते आणि सगळे किती किती घाण झालेली आहे बघा. आता हा या फ्लॅटला ही टेरेस आहे, म्हणजे कळलं ना तुम्हाला. किचन, संडास, बाथरूम आणि ती एक रूम.
एवढाच हा फ्लॅट आहे, पण त्याला ही छान टेरेस आहे. मगाशी होती ती बाल्कनी होती, तर ही टेरेस आहे. आणि टेरेस मध्ये कपडे वाळत घालण्याकरता ही त्यांनी दोरी बांधून ठेवलेली होती. ती दोरी तशीच आहे. आणि टेरेसवर सगळं पानं पडलेली आहेत या झाडाची. हे गुलमोहराचं झाड आहे, किती छान फुललेलं आहे है ना. आणि इथे ही जी पलीकडे दिसते ना, ही बिल्डिंग आहे नवीन रिडेव्हलप झालेली योजनगंधा. तर अशी बिल्डिंग आपली पण रिडेव्हलप व्हावी, अशी या सगळ्यांची खूप मनापासूनची इच्छा आहे. आणि त्या नव्याच्या मोहापायी बहुतेक त्यांना हे जे जुनं, ज्या घरामध्ये आपण 30-35 वर्ष राहत होतो, जे जुनं घर आहे त्याच्याबद्दल बहुतेक अतिशय त्यांच्या मनात तिरस्कार निर्माण झालेला आहे असं दिसतंय. त्यामुळे ही घराची अशी हालत करून टाकलेली आहे त्यांनी, हालत अशी अवस्था करून टाकलेली आहे. हे बघा काय भयानक दृश्य दिसतंय हे, है ना. म्हणजे उद्ध्वस्त ही थोडक्यात एक लोकांनी आपणहून, घर मालकांनी, फ्लॅट मालकांनी आपणहून आपली घरं उद्ध्वस्त केलेली आहेत. सगळं वायरिंग वगैरे काढून टाकलेलं आहे है ना. त्याच्या पट्ट्या इथे पडलेल्या आहेत. त्या पूर्वी असं या केसिंग टेपिंगच्या असायच्या ना, आणि त्यांचं काही घरातलं सामान पण इथे पडलेलं आहे, तसंच टाकून दिलेलं आहे. विंडो बघा, किती छान मोठी विंडो होती. आणि विंडो मध्ये चक्क हिरवगार झाड है ना. तर तिथे टेलिफोन होता बघा. बघा किती घाण करून गेलेले ते, किती घाण करून गेलेले. हा असा इकडे पॅसेज आहे, चांगला रुंद घराच्या आतला पॅसेज आहे तो. आणि इथे बघा, इथे समोर हे त्यांचं किचन आहे. बापरे, त्या किचन ओट्याचा सुद्धा ओटा सुद्धा तोडून फोडून टाकलेला आहे. याच्यामध्ये काय स्टीलचं सिंक होतं की काय बघा, ओटा सुद्धा फोडून टाकलेला आहे. सगळा राडा रोडा असा इथेच टाकून दिलेला आहे तो. हा, आता ही काळ्या दगडाच्या शेल्फ होत्या, ते काही विकून पैसे मिळणार नाहीत, त्यामुळे ते काही तोडलेलं नाही ते है ना. तरी आता किचन झालं. आपण त्या लिव्हिंग रूम मधनं, या पॅसेज मधनं आलो. अरे बाप रे, म्हणजे भूकंपामध्ये उद्ध्वस्त झालेली घरं तुम्ही बघितली असतील, पण ती भूकंपामुळे होतात. इथे प्रत्यक्ष मालकांनी, घर मालकांनी, फ्लॅट मालकांनी, फ्लॅट ओनरनी आपलं घर उद्ध्वस्त केलेलं आहे. असं दृश्य तुम्ही कधी बघितलंय का? बघा काय डेंजरस दिसतंय ते. संडासची फ्रेम काढली, बाथरूमची फ्रेम काढलेली आहे. सगळा इथे राडा रोडा पडलेला आहे तो, है ना. बघितला का? एक फ्रेम इकडे, एक फ्रेम इकडे आहे. आणि बहुतेक कोणीतरी सिनियर सिटीजन्स होते, हे इंडियन संडास होता, त्याच्यावर त्यांनी वेस्टर्नची अटॅचमेंट लावलेली आहे ती. बघा किती किती उद्ध्वस्त केलेलं आहे बघा. ही बेडरूम त्यांची, याही बेडरूमला 2 खिडक्या, या बेडरूमला 2 खिडक्या आहेत. आणि या दोन्ही खिडक्यांमधनं सुंदर हिरवी झाडं दिसत आहेत. पण तोडफोड बघा किती. याला जे दार होतं ते दार तोडून असं इथे टाकून दिलेलं आहे. आणि दार ज्या ठिकाणी होतं
त्या भिंतीची अशी तोडफोड केलेली आहे ती, आणि हे असंच राडा रोडा टाकून ते निघून गेलेले आहेत ते. आता ही आणि ही आणखीन एक बेडरूम आहे. ही बेडरूम आहे. ह्या 2 बेडरूमचा फ्लॅट होता. बघा, ह्याची फ्रेम पण अशीच काढून टाकलेली आहे दाराची, त्याला तोडफोड करून. तर रिडेव्हलपमेंट होणार म्हणून फ्लॅट धारकांनी नासधूस केलेले फ्लॅट तुम्हाला मी दाखवतो आहे. बघितलं ते का असे कधी फ्लॅट? बाल्कनी, बाल्कनीत सुद्धा सगळा झाडांचा पाला पाचोळा साठलेला आहे. कुंड्या तर बहुतेक पूर्वी जळून गेलेल्या होत्या, है ना? तर या कोथरूडमध्ये, शिवतीर्थनगरमध्ये ही आमच्या शेजारची जी बिल्डिंग आहे त्याचं अजून रिडेव्हलपमेंटचं काही फायनल होत नाहीये. त्याच्या पलीकडे जी आहे ती बिल्डिंग आता ही डेव्हलप झालेली आहे, है ना? तर अशी आपली बिल्डिंग रिडेव्हलप व्हावी आणि नव्या घरामध्ये आपल्याला राहायला मिळावं, किंवा आता मिळणार आहे, लवकरच आपल्याला मिळणार आहे, म्हणून त्यांना त्या जुन्या घराचा किती तिरस्कार वाटायला लागलेला आहे बघा. तर मला नेहमी काय वाटायचं की घराच्या बद्दल लोक जरा इमोशनल वगैरे असतात. आता ही ज्या प्रकाराने मी आपलं घर उद्ध्वस्त केलेलं आहे त्याच्यामधनं सुद्धा इमोशन दिसते आहे, पण ती इमोशन मला तरी तिरस्काराची वाटते आहे. त्यांना या घराबद्दल आता अतिशय तिरस्कार वाटलेला आहे. त्यामुळे ते जितकं विद्रूप करता येईल, है ना, जेवढं विद्रूप करता येईल तेवढं विद्रूप करावं या विचाराने हे सगळं त्यांनी केलेलं आहे. बघितलं ना? तर तुमच्या सोसायटीची रिडेव्हलपमेंट होणार असेल त्यावेळेला तुम्ही जेव्हा फ्लॅट रिकामे करून देता तर त्यावेळेला असाच त्या जुन्या फ्लॅटचा असाच विध्वंस करून टाकता का? विध्वंस, आणि तशीच घाण सोडून निघून जाता का? अरे या सोसायटीमध्ये 3 फ्लॅटमध्ये आम्ही राहतो. तर आपण चाललेलो आहोत, पण राहणाऱ्या लोकांना अशा वातावरणात राहायला बरं वाटेल का याचा विचार सुद्धा त्यांच्या कधी मनात आला नसेल का? असं वाटतंय ना? तर या ठिकाणचे वरचे 2 फ्लॅट आणि हा 1 फ्लॅट असं मी तुम्हाला दाखवलेला आहे तो, है ना? हा, आणि तिकडचा 1 फ्लॅट पण दाखवला, असे 4 फ्लॅट दाखवले. असं दृश्य, मला तरी हे दृश्य अतिशय उद्विग्न करणारे वाटतं बरं का. आज हे बघून अतिशय दुःखी होतो. तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला हे बघून गुदगुल्या होतात? तुम्हाला आनंद वाटतो? तुम्हाला काय वाटतं हे बघून? सांगा, कॉमेंट मध्ये सांगा. मी ठेवतो आता.